महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जे अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779680233 वर। राज्याच्या राजकारणात हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर महाराष्ट्र एका वेगळ्याच भावनिक क्षणाचा साक्षीदार ठरतोय। मागील महिन्यात एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं। या अपघातानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली। 10 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी प्रत्यक्ष कारभार स्वीकारला। यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेस अभिवादन करत भावुक होत श्रद्धांजली अर्पण केली। अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी विकासाचा जो ध्यास घेतला होता तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ राहील। त्यांची निर्णय क्षमता, कार्यशैली आणि सामान्य माणसाशी असलेलं आत्मीय नातं हेच माझं बळ आहे। शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देत अजित पवारांची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करेन असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार, रुपाली चाकणकर, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, विधिमंडळ सदस्य उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, मुंबई।